आणि तो आज 3-4 वर्षानंतर आज मला ऐकायला येत आहे की पप्पा, मी 11वीला ॲडमिशन करण्यासाठी मला तुमच्या डॉक्युमेंटची गरज आहे, ती PDF करून मला पाठवा. मी त्यानंतर प्रत्युत्तर दिलो 2दा. तुला किती टक्के मिळाले? परत विचारला, तुला किती टक्के मिळाले? आवाज थोडा हळू झाला. काय बोलला ते मला कळलं नाही. त्यानंतर लगेच फोन बंद झाला. यावरून तुम्हीच सांगा मित्रांनो, हा जर कहाणीला, ह्या संवादाला जर आपण कहाणीमध्ये रूपांतर केला तर त्याला योग्य असा शीर्षक काय द्यावं, टायटल काय द्यावं हे मला कळते. कारण मी मराठी वाङ्मयामध्ये BA झालेला आहे, पण ते मला शीर्षक देणं माझ्या मनाला योग्य वाटत नाही. म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही ह्या कहाणीला काय शीर्षक देऊ शकाल ते मला कमेंटमध्ये कळवा. माझा आज मूड ऑफ झाला. मला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की ह्या फोनमुळे तुम्हाला काय लक्षात आलं ते मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. एखादा बाप, जो बाप असतो, बापाची जागा बाप घेत असतो. बापाची जागा कुणीही घेऊ शकत नाही मित्रांनो. जो बाप आभाळ कष्ट करून, रात्राचे दिवसाचे रात्र करून, मुलांच्या भवितव्यासाठी धडपड करून, हातावरच्या फोळाप्रमाणे ज्यांना जगवतो, ते पाखरासारखे उडून जातात आणि त्यांचा आवाज 3-4 वर्षानंतर आपल्याला ऐकायला येतो. तोही काही वेळापूर्वी.